अरे इकडे जीटी एकेची एके कुठे राहिलाय मला एके काय देणार पण एके कुठे एक शायद नीचे काय आता एके कुठे अरे गाडी इथे लावली काय माहित कुठे गेलाय अरे काल मी एके कुठे रूमवर काल मी पावत्या पाडतोय टाकतो असंच जीटीची पावती पाडते जीटीचे पैसे गोळा करतोय 10 करून 10 पप्पा नको म्हणले आता मीच पेमेंट करतोय लेट झालं बाई आज दिनांक किती आहे तारीख आज काय माहिती राव आज दिनांक काहीतरी वार आय थिंक बुधवार संडे कट भाई परत दुसरा शूट करू तर मित्रांनो आज वार रविवार तारीख 5 आणि दापोलीमध्ये पाऊस पडत आहे आणि आम्ही इथे फिरायला आलेलो पण इथे पाऊस पडत असल्यामुळे आम्हाला प्रस्थान करावं लागणार असं आम्हाला वाटत आहे पण एवढं मी प्रोफेशनल कधी बोलत नाही हा आपला कॉन्टेंटच नाही आहे इथं काही न्यूज चॅनल नाही आहे माझा हा ब्लॉगचं चॅनल त्याच्यामुळे दाखवतो मी तुम्हाला परिस्थिती आपले कॅमेरामॅन हे आपले पूर्ण तोंड दाखवा हे आमची रूम आणि हे रूमची अवस्था बघा काय झाली ही अवस्था हीच ती पोरं ज्यांनी ही अवस्था केली आणि पाऊस आल्यामुळे ह्यांना गेम खेळायचं सोडून दुसरा काय ऑप्शन नाही आहे गेम खेळायला नाही आणि इकडं पण वायफायला रेंज नाही आहे मग काय करायचं आता ते सोडा हे बघा इकडं आहे आपलं बाथरूम इकडं होतं ते टॉयलेट जे बिझी आहे सध्या आणि इकडं आहे मी स्वतः राहू द्या काहीच बघा वेदर पाऊस पडतंय विनाकारण ट्रिपचं काय होणार आहे डोंट नो कसला भारी आहे पुन्हा व्ह्यू इथं कसला मस्त बीच दिसतोय इथं कोणतरी मासे पकडत होते दिसतंय का नाही गेले वाटतं ते फ्रेम तर काय मस्त आहे गाईज दिस इज द एंड अरे दिस इज स्टार्ट आता एकदम जर्नी चालू होणार आहे आता पावसात पाऊस दाखव अरे यार तुझा पिलीन कुठे गेला हरवलं वाटतं आला 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 आता आपण स्टे बंद दिस इज अवर स्टे बोल ठीक आहे आणि ह्याचं फोटोची गाई चालली तर गाईज आपण आता माघारीच चाललेलो आहोत वाया महाबळेश्वर इथून आता आपण महाबळेश्वरला जाणार आहोत व्ह्यू बघू शकता काय मस्त व्ह्यू आहे दापोली बीचचा दापोली येथील 2 बीच आहेत मुरुड आणि कुठला तरी हारणे का काहीतरी पाणी बघा कसलं आहे आपली गँग ज़्यादा चट्टर को नहीं आणि हा येणार रायडर राहिलेलो अरे आम्ही पण तिथंच राहिलेलो पद्माला आम्ही पद्मालाच होतो छाटू मला वाटलं इथं हवा भरायचा ब्रेक चाललाय आणि हवा भरतोय त्याने पप्पा त्या गाडी आर्यश हाय कर से हाय आर्यश हाय असा हात दाखवून चुकलंच जा त्याचं आयवर मी जाता पंचालय भारी कसलं पाणी भारी शोषून हे घाल मी काहीतरी बोल हाय गाईज ए गाईज राव इकडे घे की गाईज गाईजला इकडे तुम्ही लक्ष द्या हाय काय गाईज करायचं आमची 125 cc ची गाडी आम्ही घेऊन पळवतो ह्यांच्या पुढं माग आम्ही रस्ता विसरलेलो पण आलो आम्ही रस्ता पण 125 cc ची गाडी याला म्हणलं मी की बघ इथनं वळायचंय का नाही म्हणलं सरळच असतं रे पुढे गेलो चालता चालता म्हणलं तरी एकदा मॅप चेक कर मागून चेक केलता बरं का काय मी चेक केलता आणि मॅप तिकडनं बी रस्ता दाखवत होता नाही एवढे आलेला रस्ता यांना समजत नाही एवढे तरी दोघं शहाणे आणि तो मागचा मॅप सांगणारा आणि पुढचा गाडी चालवणारा आलेला रस्ता यांना कळत नाही आणि आम्हाला काय माहिती नसतं डायरेक्ट आमचा गाईड आहे डायरेक्ट मॅप ने बघता सांगतोय कुठं जायचंय कुठे नाही
दहा वेळा चुकते ती गोष्ट वेगळी. पण सांगत आहे ना सांगत आहे. रुमाल तोंड पुसायच्या कामाला तर आलो नाही. दे रे जरा 1 मिनिट. आजने मरगट पण तोडले बघा मित्रांनो. हे असल्याचं चालव नये. बदनामी करतोय तोडलं पण नाही. याने तोडले हे बघा किती नुकसान झालंय. कचरे याच्याकडून भरून घ्या. ह्याने तोडले पैसे बी द्याय ना. हा पैसे टायर बी फाडला. टायर एक पाहिजे तो वेगळंच राहील. अजून पुढचा बी एकदा पुढच्याची पण एकदा बारी. पुढच्याची पण भारी. पुढच्या टायरची. आता गाडीत नवीन जादू अर्धे पैसे देणार कचऱ्याचा टायर. हा आणि हे पण बदलून देणार आहे. बरं, चल जा रे. पूर्ण अर्धेच दे. हे बघा हे दोघं इकडे बसलेत आपली शांत निवांत. गाईज कपल. चला भाई चला. ए पाण्या चल. पाण्या घेतो आपण कॅमेऱ्यात थोडा. तर लाजच नाही कुठं मुतत बसतं ते बघा. अरे इथं हे बघा हे बघा हे बघा. हा ना हॉटेल बिटेल आहे. आणि हा आरेस पण त्यांच्या गँगमध्ये चाललाय मेंबर म्हणायला. अरे सुधारत कधी झाले असली काय माहिती लोक आहेत सुधारणार नाही आहेत कधी. यामुळे मी नको हा ना म्हणजे घ्यायला. इथं आमच्या बरोबर आमचा महिला मित्र आहे. आणि असे काय ह्यांचे चाळे चाललेत. ए तुम्ही सुधारणार आहे का नाही मला सांगा. जय बाप्पा की काय काय कोण करायचं. सुधारायचं विषय सुरू आहे? हा पण कशात हे असं तुम्ही कुठं मुतत बसताय 4 चौकात. अरे लय गाणी अडी येते रे. चेंज झाली बाबा. अहो खूपच वाईट. असली कामं केलं ना असंच होणार. पण तो आरेच बघा. बॅग आहे तिकडे तिकडून अंधार येईल रे तोंड. नाही नाही येते तोंडावर जाते काय नाही. तिकडे चेनी करताना चेनी करताना कर ना. मी मला आठवते मी काहीतरी डोकं चालवलं. तर काहीच आपण प्रतापगडवर आलोय. हर्ष नाही बघला. हर्ष नसेल पडलेला. हाय प्रतापगड महाबळेश्वरच्या जवळ म्हणलं गाडी उतर. हाय प्रतापगड. किल्ला दाखव की. किल्ला दाखवतो तुला पण दाखवतो बघ. आप्पा बॅग पकड. हे आप्पा बिप्पा नको म्हणू. पुकी आप्पा पिंक कलरची बॅग घालतोय. ऐसा का करत बाकी. येतोय तरी त्यांचं त्याला सांगतो. अरे कुठे गेले रे याचं. एक साईड अरे आहे भाऊ थांब. तर हा प्रतापगड पुढे आहे. आपल्याला दाखव ना. फिरव ना. पुढे आहे तो बुरुज 6 करून फिरव ना फोन. आणि these are the guys. गाईज हे आहे प्रतापगड मधील भवानी मंदिर. ही आपली गँग. केदारेश्वर मंदिराच्या शेजारी हे फोटो काढत आहे गँग. आणि इकडे तो पॉइंट आहे. समजतच नाही यांना कुठे फोटो काढावेत कुठे नाही. आता काही आहे का इथे फोटो काढण्यासाठी नाही. पण तरी बरं हिचं ऐका बाकीच्यांनी अशी विनंती आहे. ऐकणार नाही. तुला पण माहिती मला पण माहिती. तुझं एकच जण ऐकू शकतो. ते पण नाही ऐकत माझं. काय प्रणव काय तुझं म्हणणं आहे का रे. असं काय थांबलाय. प्रणव म्हणून हा हे कट कर भाई. ब्लॉग मध्ये नको घेऊ बाबा मला. का रे. माझं तोंड नाही चांगलं दिसत आज. ते नको दाखवू. प्रतापगडचं मेन आकर्षण. हा आहे प्रतापगड. आणि हा आहे मी. आणि हा आमचा पार्ट टाइम कॅमेरामॅन पडला असता तो शिवश. दिस इज अवर गँग. चला प्रवेशद्वार आपण एक्झिट केलेलं आहे प्रतापगडमधून. आणि आपण आता चाललो आहे महाबळेश्वरच्या दिशेने. या साईडला महाबळेश्वर आहे. आणि पूर्ण रस्त्यात फॉग आहे प्रॉपर. आणि आता कुठं जायचं आपल्याला जादू. वेण्णा लेक. आणि आता आपण डायरेक्ट वेण्णा लेकला जाणार आहोत. रायडिंग करायची. हॉर्स रायडिंग करायला बघूया. घोडे पे सवार होते. महाबळेश्वरला जाताना या घाटात किती मस्त मस्त वॉटरफॉल्स आहेत बघा. किती मस्त व्ह्यू आहे. काय आपली गँग आणि आपलं व्ह्यू आणि आपल्या राईड्स किती मस्त असतात. त्याच्यासाठी आमचं व्लॉग बघत जा. आपण आता आहोत वेण्णा लेकमध्ये. आणि धुक्याच्या परिस्थितीमुळे आम्ही इथं न थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे.
आणि आम्ही चाललेलो आहोत इथून. ब्रेक गाईज, हे बघा वडापाव लवर ही आधी वडापाव लवर किती वेळा खाल्ला आहे. हे असलं छोटे पण नको ना. ह्यो कशासाठी असतो? चांगलं दाखवण्यासाठी. नाही, मला वाईट दाखवायच्या गोष्टी. अरे तिकट आहे का? हा, मिरची नाही आवडत मला. तर मित्रांनो इथं वडापाव खातोय आम्ही. हे बघा, खाऊन बघूया कसं आहे. जादा मस्त आहे का? भारी. काहीच नाश्ता करून आता आम्ही चहावर शिफ्ट झालोय. आता चहा पितोय. पाचगणीपासून व्ह्यू कसला मस्त दिसतोय. इथं थांबलोय आम्ही. मला आठवा ना आता काढ. हे बघा गँग. हॅलो गाईज, तर आम्ही आलेलो आहे पारसी पॉईंटला. पुढून वळून आलो इथून जाताना, पण ठीक आहे, चांगला पॉईंट आहे. हा ना यार, खरंच मीच जातो थोडंसं माग. हा, बस. अरे हातले तिकडे जा. हातले खाली ठेवा. इकडं का? हा, बरं, ठीक आहे. आता कर तुझ्या हिशोबाने कर. मी नंतर तू ते ऍडजस्ट कर. नीट करू. हात जरा हात खाली ठेव ना. आता मला फोटो बघू दे, मला काय adjust करायला लागेल. उर्मिला तर भगवान झाला. हाय गाइस, ये मेरा कंटेंट चुराने की कोशिश कर रहा है. ते म्हणते कॉन्टेंट चोरी करते मी त्याचा लॉक. हे चुकीचं एक नंबर चोर. एक नंबर कॉन्टेंट चोर. हो, इथं पडणारच आहे. सीन रिक्रिएट करायला होतो. रिक्रिएट हॉट गुलाबी झाल्यात का? नाही पण लावली का? गाईज, व्ह्यू बघा. पॉइंट हातावर. हे पॉइंटचं नाव काय या? पारसी पारसी पॉइंट. पाचगणीचा पारसी पॉइंट. आणि ही आमची जनता जनार्दन किती शब्द आलाय मस्त. भडव्यांनो चला ना. एक बोल ना, तुझं नाव काय? माझं नाव AK. माझे पप्पा GT घेऊन देणार म्हणून मी आलो नाही. मला खूप वाईट वाटतंय. GT नाही घेऊन दिली तर एवढा चल. अरे पण नाही, घेऊन तर देणार. नाही ना दिली मी रडणार नाही. मनवणार पप्पाला. चला मग ह्या गोष्टी. फोटो रखतात का नाही यांचे? ओके, अजून तीच फोटो काढते. सेम जागा सेम फोटोज. अर्धा तास झालं. आता आपण पाचगणी क्रॉस करून वाईच्या गणपतीला चाललेलो आहोत. व्ह्यू बघा काय मस्त दिसतोय. म्हणजे महाबळेश्वर म्हणजे काय म्हणायला पाहिजे ना आपण याला, महाबळेश्वरचे स्वर्ग भूमी सुंदर असं मी म्हटलं असतं, पण नाही, स्वर्ग आपण पाहिला नाहीये आणि पाहिजा पण नाहीये. त्यामुळे महाबळेश्वर सुंदर आहेच. इकडे व्ह्यू आहे भारी. आणि इकडे काय मस्त व्ह्यू आहे. गाईज इथे आहे ना पॅराग्लायडिंग होते. इथे तो समोर आता डोंगर येईल, तिथे आहे ना पॅराग्लायडिंग होती. हा तो वाला डोंगर. हा समोरचा एरिया आहे ना, इथं पॅराग्लायडिंग होती. गाईज आता आपण आलेलो आहोत वाईच्या गणपती. आणि हा नवसाचा पोरगा वाईच्या गणपतीचा. वाईच्या गणपतीचा नवसा वर्ग. ही कोण आहे? नमस्कार. काय उर्मिला सतीश हेरवाड. कोणती? चला. अथर्व कचरे. अथर्व कचरे. अथर्व आखाडे उर्फ कच. आत्ता सांगितलं. लेट आहे यार तुझा मॅप. हे बघा, कॅटलवर कचरे. कुठं आलं की मांजर करतो. हा ना. हे इकडे दाखव. गोंडस आहे. आता कॅमेरा चालू केला लगेच गोंडस. हा किती ते 2 मिनिटांनी मी बी चाललोय, तू बी जा. पाण्याची बाटली. आता आपण या मंदिरापासून आहोत. आता डायरेक्ट रूम गाठायची भाई. लय फिरलोय.
कचरे आता डायरेक्ट रूम ना, आता हायवे आता डायरेक्ट हायवे. सातारा मुंबई हायवे ना ते. चलो लेट्स गो गाइस. गाइस ट्रॅफिक बघा, काय घाण ट्रॅफिक आहे, काय घाण ट्रॅफिक आहे. आणि अशा प्रकारे ते नाही व्हायला पाहिजे तर ते झालेलं आहे. भरपूर ट्रॅफिक लागलं आणि आता आम्हाला जादू काय म्हणणं आहे भाऊ तुझं? तरी पिकचं म्हणणं होतं की आपण हा. 11 वाजेपर्यंत इथं पोचू. मला पण माझं म्हणणं होतं की आपण 10 वाजेपर्यंत पोचू. आणि माझं म्हणणं होतं 9:30 पर्यंत पोहोचू. आपण पोचलो आहेत 8:54 स्किल्स. बरं ठीक आहे. तर गाडी काय लय पळाली ना 120 120 120. ह्यांना रस्ता मी सांगितलंय म्हणून लवकर पोहोचलो, दुसरं काय काय सरळ रोड नाही. तुम्ही परत गेला असता माघारी हायवेने आणलं हायवेने. ह्याला काय रस्ता सांगायची गरज नाही. नाही, पण चुकला बिकला असतं तर कुठून चुकणार आहे? कुठं घुसला असतं. अच्छा हा म्हणजे तुझं चुकलं असतं. पण आपली 100 cc ची गाडी ही 150 cc वाली 125 150 cc वाली महाग आहेत सगळी. नाही त्यांनी दामाने घेतली, त्यांनी 50-60 आले आपण लय जास्त पळवली. हा ना, आपल्याला काय काम नाही पण मजा आली लय मजा आली. आमच्या गाडीला तर लाईटच नव्हती. बिना लाईट एवढं लोक सांगू बाबा, पण तरी बघितल्यावर करायचं केस. अरे आम्हाला हेच दिसत लाईट होती, नव्हतं. फक्त कमी होती जरा. खड्डेच दिसत नव्हते. डेप्थ लाईटीच्या खाली फोकस वर होता सगळा. काय तर काहीच इथं आपण आलेलो आहोत मराठमोळा हॉटेलला आणि इथं आपण चिकन रान वगैरे खाणार आहे. मोठा राखीस. मोठा राखीस. हा मोठा राखीस. चल ना बसता आता किती बस. वेळ ठेवतो माझं. फुटेज देतोय तुला. बस झाली फुटेज. गाईज इपिक बोलत होता की असलं वडापाव वगैरे खाऊ घालतोय. ह्या झावण्याला आता 500 रुपये थाळी खायला आणले एकट्याला. बघा आपलं काय बोलतो, जरा टोचून बोलल्याशिवाय आपण काम निघत नाही. काय टोचून बोलल्याशिवाय. तर गाईज आपण आलेलो आहोत कॅम्पसमध्ये, आईस्क्रीम खातोय. शिवशरण बोला काहीतरी. शब्द नाही बाबा माझ्या, फक्त स्टोऱ्या बघा. त्याच्या स्टोऱ्या बघा. आपला लॉग येणार आहे लेट, आपला लॉगच बघा त्याच्या हायलाईटमध्ये असेल. माझ्या हायलाईट जाऊन बघा, ID मेन्शन करतो. तर बाय बाय, एवढंच. बाय बाय, पीस आउट.